केंद्रीय विद्यालय संघटन मार्फत ज्या जागा निघालेल्या होत्या 14,967 वॅकन्सी ह्या निघालेल्या होत्या. तर यामध्ये आता लास्ट डेट जी देण्यात आली होती त्यामध्ये आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 11 डिसेंबरपर्यंत तुम्हाला KVS म्हणजे केंद्रीय विद्यालय संघटन 14,967 जागा आहे. तर याच्यासाठी फॉर्म हा तुम्हाला भरून घ्यायचा आहे. तर वेगवेगळ्या पदासाठी इथे आपल्याला अर्ज करायचा आहे. इथे बरेचसे पद या ठिकाणी दिलेले आहे. ज्युनियर ट्रान्सलेटर आहे, स्टेनो आहे, त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स आहे. तर ही पुरी डिटेल जाहिरात जी आहे तर ही तुम्हाला माझी नोकरी.in या साईटवरती जाऊन तुम्हाला पाहायला मिळेल. तर त्याची लिंक मी तुम्हाला या ठिकाणी देतो आहे. तिथे तुम्हाला सविस्तर पदे वेगवेगळ्या कोणकोणत्या पोस्टचे या ठिकाणी दिलेले आहेत. तर यामध्ये शिक्षकांचे सुद्धा पदे दिलेले आहेत, जसं B.Ed आहे, D.Ed आहे, यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. त्यानंतर टायपिंग मागितलेली आहे 12वी पास आणि इंग्लिश आणि मराठी टायपिंग हे सुद्धा तुमची होणं अनिवार्य आहे. त्यानंतर मध्ये वयोगट जे आहे तर 35 ते 45 वर्षापर्यंत सुद्धा इथे तुम्हाला एज लिमिट दिलेली आहे. म्हणजे बरेचसे वयस्कर मुलं मुलीसुद्धा हा फॉर्म भरू शकतात. आणि जी फीज या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला, तर पदानुसार फीज दिलेली आहे. फीज थोडी जास्त आहे. इथे OBCसाठी 1,700 रुपये, 2,000 रुपये, तर 2,800 रुपयापर्यंत या ठिकाणी फी दिलेली आहे. आणि SC STसाठी 500 रुपयापर्यंत फी दिलेली आहे. तर 11 डिसेंबर ही लास्ट डेट आहे मित्रांनो. 11 डिसेंबरच्या आत तुम्ही हा KVSचा फॉर्म हा नक्कीच भरून घ्यावा. तर या पद्धतीची माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांना शेअर करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.